कधी वाढले हे दुरावे कळे ना जुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण प्रकरण 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न यातील गरिबी हा घटक आपण शिकणार आहोत. गरिबीला आपण दारिद्र्य देखील म्हणू शकतो. म्हणजे आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध होणारी साधने ज्यांना अपुरी पडतात अशा माणसांची स्थिती म्हणजे दारिद्र्य किंवा गरिबी असे आपल्याला स्थूल मानाने म्हणता येईल. या संदर्भात मूलभूत गरजा कोणत्या हे निश्चित करावे लागते. मूलभूत गरजांची व्याख्या मर्यादित किंवा व्यापक केल्यास उपासमारीच्या जवळपास टेकलेले जे लोक असतील त्याला आपल्याला दारिद्र्य समजता येईल किंवा त्यांना दरिद्री म्हणता येईल. मूलभूत गरजांचा व्यापकदृष्ट्या विचार केल्यास ज्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या गोष्टी जगण्यासाठी पुरेशा परंतु सर्वसाधारण जनतेच्या राहणीमानाशी तुलना करता कमी दर्जाच्या असतात, त्या सर्वांना दारिद्र्य समजावे लागेल किंवा दरिद्री समजावे लागेल. अर्थात दारिद्र्य ही एक सापेक्ष संकल्पना आहे. निरनिराळ्या राष्ट्रांच्या दरिद्री लोकांची राहणी आणि अन्य राष्ट्रातील दरिद्री लोकांच्या राहणीच्या मानाने कितीतरी उच्च पातळीवर असू शकेल. उदाहरणार्थ, अमेरिकेसारख्या विकसित औद्योगिक राष्ट्रामध्ये दरिद्री या सदरात मोडणाऱ्या लोकांजवळ मोटार, धुलाई यंत्र, दूरचित्रवाणी, लॅपटॉप असे अनेक साधनं असू शकतील. अनारोग्य, शिक्षणाचा व कौशल्याचा मात्र त्या ठिकाणी अभाव असेल. समाजापासून फटकून राहण्याची प्रवृत्ती, विध्वंसक वा बेशिस्त वागणूक, दूरदृष्टीचा अभाव इत्यादी गोष्टीही दारिद्र्याशी निगडीत असलेल्या आढळतात. परंतु दारिद्र्याच्या व्याख्येत त्या समावेश सहसा करीत नाहीत. मात्र दारिद्र्याचे परिणाम व्यक्तिमात्रास तसेच समाजास नुकसानकारक ठरतात. याबद्दल आपण सर्व घटकांमध्ये एकमत बघू शकतो. दारिद्र्याचे अनेक प्रकार आढळतात, गरिबीचे अनेक प्रकार आढळतात. त्याच्यापैकी पहिला प्रकार म्हणजे अल्पकालीन दारिद्र्य. आता अल्पकालीन दारिद्र्य नेमकं कसं असतं ते आपण पाहूया. औद्योगिक राष्ट्रामधील जीवनमान व्यापार चक्रानुसार बदलत असते. मंदीच्या काळात तेथील बेकारी वाढते, वस्तूचे भाव घसरतात, उत्पादन व उत्पन्न यामध्ये घट होते. आज देखील आपण ह्या कोरोनाच्या काळात ही गरिबी आणि दारिद्र्य याची अनुभूती देखील घेतलेली आहे. आज देखील तीच परिस्थिती ह्या आपल्या भारतामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि ह्या ज्या घटनांचा परिणाम असतो तो समाजातील निकृष्ट उत्पन्नाच्या गटातील लोकांना विशेष जाणवत असतो. या काळामध्ये लोकांचे रोजगार गेलेत. मोठ्या मोठ्या सिटीमध्ये मजुरीसाठी गेलेले लोक परत घरी गेलेत, त्यांचा रोजगार गेला. दारिद्र्य
त्यांच्यात आले. विशेष म्हणजे ह्या ज्या घटकांचा परिणाम आहे तो घटकांचा परिणाम दीर्घकाळ देखील आपल्याला दिसून येतो. त्यांना आर्थिक मदत देऊन किंवा तात्कालिक सार्वजनिक काम हाती घेऊन हे संकट कमी करण्याचे प्रयत्न केले जातात. आज देखील भारतामध्ये भारत सरकारने ते प्रयत्न केलेले आहेत. गरिबांना अन्नधान्य फुकट दिलेलं आहे. प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य आणि आर्थिक मदत देखील शासनाने केलेली आहे. मात्र ही मदत देखील जे गरीब असतील त्यांचं दारिद्र्य भरून काढत नाही. मंदीचा काळ संपला म्हणजे अर्थव्यवस्था पुन्हा भरभराटीच्या मार्गास जरी लागत असली तरी देखील दारिद्र्य कमी होण्यासाठी खूपच वेळ लागत असतो. कारण ह्या बाजारामध्ये बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेमध्ये असे मर्यादित कालीन दारिद्र्य देखील आपल्याला जास्त दिवस भोगावे लागते. मर्यादित कालीन दारिद्र्य अपरिहार्यच समजले जात असे, परंतु व्यापार चक्राची कारण मीमांसा जनतेशी स्पष्ट होत गेली. तसतसे आर्थिक मदत किंवा सार्वजनिक कामे अशा कार्यक्रमाऐवजी मंदी विरोधी राजकोषीय धोरण अनुसरणे तेच गरजेचं असतं. आज देखील शेअर बाजार, वायदे बाजार यांचे नियंत्रण करणे, आंतरराष्ट्रीय सुस्थितीत ठेवून दारिद्र्याच्या दुष्परिणामांना आळा घालण्याचे प्रयत्न करण्यात येऊ लागलेत. सेबीकडून दारिद्र्य कमी होण्यासाठी, अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र ते प्रयत्न देखील अपूर्ण ठरतात. बऱ्याच अविकसित व अर्धविकसित राष्ट्रांमध्ये सापेक्षतया ते जवळजवळ सार्वत्रिकच असते. आशियातील बराचसा प्रदेश, मध्य पूर्व आफ्रिका आणि मध्य व दक्षिण अमेरिका यामधील बऱ्याचशा भागातील बहुसंख्य लोकांचं जे राहणीमान आहे ते राहणीमान अत्यंत निकृष्ट दर्जाचं आपल्याला दिसून येतं. त्या ठिकाणी उपासमार, अपपोषण, अल्पायुष्य, बालमृत्यूचं आणि प्रसूती काळी स्त्रियांच्या मृत्यूच्या संख्येचं मोठं प्रमाण आणि अनारोग्य ही दारिद्र्य लोकसंख्येच्या सामान्य लक्षणे आपल्याला दिसून येतात. आणि ही सामान्य लक्षणे बघितल्यानंतर लक्षात येतं की आजच्या काळात देखील दारिद्र्य किंवा गरिबी ही लोकांच्या माथी लागलेली आहे. असे दारिद्र्य सामान्यतः आर्थिक विकासाचा अभाव दर्शवते. ज्या ठिकाणी आर्थिक विकास असेल त्या ठिकाणी अशी गरिबी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत नाही. तरी देखील भारताचा झपाट्याने विकास होतोय आणि ह्या विकासासोबतच भारतातील गरिबी काही प्रमाणात कमी होते. मात्र कोरोना काळात एखादी अशी घटना कधी पण घडून जाते, विकास होता होता ती घटना देशाला मागे आणत असते. पुढे जाणारा देश मागे येतो. तीच परिस्थिती आजच्या कोरोना काळात घडून आलेली आपल्याला दिसते. ह्या राष्ट्राजवळील साधन सामुग्रीच अपुरी असते. तिचे समप्रमाणात सर्व लोकांमध्ये वाटप केले तरी त्यांना पुरेशा जीवनसुविधा मिळणे अशक्यच असते. बरीचशी विषमता असते. म्हणजे आर्थिक बाबतीत आपण बघितली तर काही लोक खूप श्रीमंत असतात, काही खूप गरीब असतात. मग गरिबांना त्या श्रीमंताकडे नेणं
गरिबांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सुधारणं हे राज्य शासनाचं कर्तव्य असतं आणि राज्य शासन ते कार्य करत असते. मात्र त्या ठिकाणी काही उपाय महत्त्वाचे असतात. कारण समप्रमाणात लोकांमध्ये अर्थव्यवस्थेचं वाटप कसं करता येईल, त्यांना पुरेशा जीवन सुविधा मिळणे कसे शक्य होईल, यावर 2 उपाय आपल्याला संभवता येतील. एक तर कृषी विकास आणि दुसरा म्हणजे औद्योगिकीकरण. ह्या दोन्ही उपायाद्वारे एकूण राष्ट्रीय उत्पादन वाढविणे आणि दुसरा म्हणजे लोकसंख्या वाढीचे नियंत्रण करणे. केवळ एकूण राष्ट्रीय उत्पादनात वाढ झाल्याने राहणीमान सुधारतेच असं नाही. म्हणजे लोकसंख्या खूप मोठी असेल आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत असेल तरी देखील राहणीमान सुधारेलच असं नाही. तर त्यासाठी अन्नोत्पादन वाढले पाहिजे. म्हणजे लोकसंख्येतही झपाट्याने वाढ होऊन वाढत्या उत्पादनाचा राहणीमानावर विशेष अनुकूल परिणाम होत नाही. औद्योगिक उत्पादनात होणारी वाढ, औद्योगिक उत्पादनात होणारी वाढ देखील धनिकांनाच विशेष फलदायी करून देते. गरीब आणि गरिबी तशीच राहण्याची शक्यता असते. किती औद्योगिक उत्पादन वाढू द्या, ती श्रीमंतांना श्रीमंत बनवत जाते आणि गरीब हे अधिक गरीब होत जातात. त्याच्यामुळे या ठिकाणी दोन्ही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या ठरतात. म्हणजे उत्पादन वाढीबरोबरच जी काही गरीब राष्ट्रांना परकीय भांडवलाची गरज असते, ज्या गरीब लोकांना परकीय भांडवलाची किंवा कर्जाची गरज असते, ती गरज सुद्धा पूर्ण झाली पाहिजे. कर्जावरील व्याज कमी झालं पाहिजे. त्या व्याजावरील परतफेड व्हावी असं वाटत असेल तर त्यांची जे काही मालमत्ता असेल, जो काही कच्चा माल असेल, त्या कच्च्या मालाला सुद्धा भाव आला पाहिजे. तेवढंच नाही तर राहणीमानात जर सुधारणा करायची असेल तर त्यासाठी विकसित राष्ट्रांमध्ये काही विशेष ज्या समूहांना दीर्घकालीन दारिद्र्य अनुभवावे लागते, त्याचा विचार लक्षात घेऊन आपल्याला अविकसित किंवा विकसनशील राष्ट्रांमध्ये गरिबांचा विकास साधणे हे महत्त्वाचे असेल. त्यासाठी शहरातील झोपडपट्ट्या, अविकसित प्रांत किंवा विभाग जेथील कृषी उद्योग अकार्यक्षम आहेत, अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना देखील दीर्घकालीन दारिद्र्य भोगावे लागते. हे दारिद्र्य अधिक कमी करावे लागेल. लोकांना उद्योगधंदे मिळवून द्यावे लागतील. लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावं लागेल. तेवढंच नाही तर लोकांना प्रशिक्षण, कामधंदा आणि इतर सोयी देखील पुरवावे लागतील आणि लोकांना त्याबद्दल बाजारपेठ देखील मिळवून द्यावी लागेल. तरच देशातील किंवा जगातील गरिबी दूर होऊ शकते. नवीन उद्योगाला त्या भागात आकर्षून घेणे व तेथील लोकांना प्रशिक्षण, कामधंदा आणि इतर सोयी पुरवणे हेच आजच्या काळातील गरिबी दूर करण्याचं आणि विकास साधण्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे. दीर्घकालीन व्यक्तिगत दारिद्र्य ते जर बघायचं असेल आपल्याला तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सार्वत्रिक भरभराटीच्या वातावरणात सुद्धा काही व्यक्ती दीर्घकाळपर्यंत आपल्याला दरिद्रीच राहताना दिसतात. त्यांची दरिद्रता कमी करावी लागेल.
याचे कारण म्हणजे त्या आपल्या व आपल्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागविण्यास असमर्थ असतात. बरीच कुटुंब असे असतात, श्रीमंत देश असतो, विकसित देश असतो, त्या ठिकाणी उत्पादनाच्या तुलनेत जर आपण विचार केला तर एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न असतं की त्या देशाची जनता पोटभर खाऊ शकेल, चांगलं राहणीमान जगू शकेल. फक्त त्या ठिकाणी गरीब आणि श्रीमंत याच्यामध्ये जी विषमता आहे त्या विषमतेच्या कारणाने काही लोक कायमसाठी दरिद्रीच राहतात. मग ती दरिद्री नष्ट केली पाहिजे. त्यांचे शारीरिक आणि मानसिक दौर्बल्य, अपुरे शिक्षण आणि प्रशिक्षण आणि समाजाशी जुळवून घेण्याची त्यांची असमर्थता याचा देखील विचार केला पाहिजे. यामुळे त्यांचे उत्पन्न दारिद्र्य रेषेच्या खाली असते. त्यांच्या शिक्षणाची सोय करून त्यांना सुरक्षित कामधंदा मिळवून देणे ही राज्याची जबाबदारी असते. आणि ज्यावेळेस राज्य त्या मार्गाला जाईल, जेव्हा त्या गरिबांना, त्या दरिद्री असलेल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देईल आणि रोजगार उपलब्ध करून त्या ठिकाणी जर शासन किंवा सार्वजनिक कर्मचारी असतील, सार्वजनिक कार्यातील अधिकारी असतील, यांना देखील ह्या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतील. त्याच वेळेस दारिद्र्य हे दूर होऊ शकते. आणि ह्या दारिद्र्याबरोबरच गुन्हेगारी प्रवृत्ती देखील वाढीस लागते. काहींच्या बाबतीत तर आळस, नशाबाजी, गुन्हेगारी प्रवृत्ती यासारख्या दोषांमुळे ते चिरकाल दरिद्री राहतात. अशा लोकांना थोडीफार आर्थिक मदत दिली जाते किंवा त्यांनी केलेल्या गुन्ह्यामुळे त्यांना कारावासाची शिक्षा भोगावी लागते. दारिद्र्य पीडित लोकांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी दोन प्रकारची असते. त्यांच्याविषयी काहीशी सहानुभूती देखील वाटते, त्याचप्रमाणे त्यांचा तिरस्कार देखील वाटतो. म्हणजे दोन्ही गोष्टी घडतात बघा. समाजात जीवन जगताना ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सहानुभूतीच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करायचे असल्यास ते कमीत कमी करावे, अन्यथा ते आळशी बनून आत्मद्वाराचे प्रयत्नच करणार नाहीत, अशी देखील धास्ती वाटते. दारिद्र्याविरुद्ध योजनेत आणलेल्या उपायांचा इतिहास जर आपण पाहिला तर आपल्याला असं आढळेल की 18व्या शतकात निरंकुशतेच्या तत्वाचा प्रभाव पडल्यामुळे बाजारपेठीय अर्थव्यवस्थाच दारिद्र्य नाहीसे करण्यास पुरेशी आहे. ॲडम स्मिथला जरी किंचनविषयी सहानुभूती वाटत असली तरी त्यांना आर्थिक सहाय्य केल्यास त्यांच्यामध्ये कितपत सुधारणा होईल याविषयी तो सांसकच होता. म्हणजे एक प्रकारे त्यांना त्याच्याबद्दल शंकाच होती. म्हणजे गरिबी ही नष्ट झाली पाहिजे असं त्यांना वाटत होतं, मात्र त्या गरिबी नष्ट होण्याविषयी त्यांना शंका होती की जरी आपण त्यांना आर्थिक सहकार्य केलं तरी सुद्धा त्यांच्यातली गरिबी नष्ट होईल का. म्हणजे द्रव्य सहाय्याची जी योजना आहे ती योजना अंमलात आणल्यास श्रमिकांना उपलब्ध असणारा वेतन निधी कमी होऊन त्यांना आर्थिक अडचण सोसावी लागेल व अशा रीतीने दारिद्र्यात भरच पडेल असे स्मिथने देखील गृहीत धरले. आणि मॅल्थसचे म्हणणे असे होते की अन्नोत्पादनात होणारी वाढ तिच्यापेक्षा अधिक वेगाने होणाऱ्या लोकसंख्ये वाढीमुळे तसेच युद्ध व दुष्काळ व रोगराई यांच्या अभावामुळे
लोकांचे जीवनमान सुधारण्यास असमर्थ ठरेल. म्हणून लोकसंख्याची वाढ आपल्याला मर्यादित करावीच लागेल. त्याशिवाय गरिबी संपणार नाही, लोकांचा विकास होणार नाही. म्हणून लोकांचा विकास घडवून आणायचा असेल, गरिबी संपवायची असेल तर या विचारसरणीतून आर्थिक विकास साधण्यासाठी बऱ्याच काही योजना आखाव्या लागतील. बऱ्याच लोकांचे दारिद्र्य ही एक आवश्यक बाबच आपल्याला दिसून येते. आज तर असं मानण्यात येऊ लागलंय की लोकांचे दारिद्र्य ही एक आवश्यक बाबच आहे. विकासासाठी बचतीचं प्रमाण वाढणे आवश्यक असल्यामुळे संपत्तीचे व उत्पादनाचे विषम वाटप हेच विकासास अनुकूल समजले जाऊ लागले. या विचारसरणीला धार्मिक तत्ववेत्याच्या काही प्रमेयाची पुष्टी मिळाली. ईश्वरी अनुग्रहानेच एखाद्याची सांपत्तिक प्रगती शक्य होते व जर समाजात काही व्यक्ती किंचितच असल्या तर ती ईश्वरी इच्छाच असली पाहिजे, तेव्हा त्यांना मदत करून ईश्वरी इच्छेविरुद्ध जाणे इष्ट नव्हे, असेही विचार प्रस्तुत करण्यात आलेत. त्यातच अदूरदर्शित्वामुळे किंवा नशाबाजीमुळे जर काहींना दारिद्र्य आले असेल तर त्यांनी ती शिक्षा भोगलीच पाहिजे, असा देखील मत प्रचार झाला. अर्थशास्त्रज्ञाच्या मते आणि धर्मवेत्यांच्या या विचारसरणीमुळे 18व्या शतकात व 19व्या शतकाच्या पूर्वार्धात दारिद्र्याचा परिहार करण्याचे प्रयत्न अत्यंत कमी प्रमाणात झाले. मात्र आजच्या काळात 1991 नंतर विशेषतः दारिद्र्य कमी करण्यासाठी, लोकांना दारिद्र्यातून काढण्यासाठी शासनाने मोठे प्रयत्न केलेले आहेत. जागतिक स्तरावर प्रयत्न होऊ लागलेले आहेत. संयुक्त राष्ट्रे ही संस्था देखील त्याबद्दल प्रयत्न करते. वर्ल्ड बँक अनेक गरीब देशांना पैसे पुरवते, कर्ज देते. त्याला मेन कारण म्हणजे गरिबीचा नायनाट करणे. मात्र तरी देखील गरिबी नियंत्रणात देखील येत नाहीये. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात डार्विनच्या सिद्धांताचा प्रभाव पडून अनियंत्रित स्पर्धा हीच समाजाच्या उत्कर्षासाठी आवश्यक आहे व अकिंचितांना आर्थिक मदत करणे सामाजिक उत्कर्षास बाधक होईल, असा देखील समज दृढ होत गेला. 19व्या शतकाच्या अखेरीस ही विचारसरणी मात्र मागे पडली. आज विचारसरणी मागे पडलेली दिसून येते. म्हणून 19व्या शतकाच्या मध्यास चालू असलेल्या कल्याणकारी कार्यक्रमावरील वाढत्या खर्चासंबंधी जी सर्वेक्षणे करण्यात आलीत त्यात देखील असे आढळले की जे गरीब असतील ते अकिंचनांसाठी केलेल्या निवास संस्थांमधून मुख्य भरणा शारीरिक व मानसिक व्याधी असलेले वृद्ध आणि अर्भके असलेल्या माता यांचाच होता. भिक्षागृहामधील परिस्थिती तर अत्यंत ग्रहणीय होती, कारण तेथे गर्दी व अस्वच्छता तर असतेच, परंतु वेड्यांसाठी खास उपचाराची सोय नव्हती. या परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून 19व्या शतकाच्या अखेरीपर्यंत दारिद्र्य, आजारी बालके यांच्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या संस्था काढण्यात आल्या आणि 1991 नंतर याच्यात पूर्ण बदल होत गेले. सुरुवातीस शासकीय कार्यक्रमांनी हातात प्रत्यक्ष आर्थिक मदत देऊ केली. नंतर सक्तीचे शिक्षण, गृहनिवसन,
सार्वजनिक आरोग्य सुधारणा, महिला व मुले यांच्या कामाच्या तासावर व वेतनावर नियंत्रण इत्यादी उपाय देखील केले. ह्या उपायांनी दारिद्र्याचे दृष्ट चक्र तोडण्याचे प्रयत्न झाले. त्यानंतर बेकारी विमा, कामगारांना नुकसान भरपाई, आरोग्य विमा यासारखे कार्यक्रम देखील आखण्यात आले. त्यातूनच जर्मनी आणि ग्रेट ब्रिटनमध्ये सक्तीचा अंशदानात्मक विमा व अमेरिकेत बेकारी विमा व वार्धक्य सहाय्य हे कार्यक्रम सुरू झाले. दुसऱ्या महायुद्धापूर्वी अशा सहाय्य योजना पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये सार्वत्रिक झाल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतर तेथील दारिद्र्याची समस्या पडद्याआड गेली. युद्धोत्तर परिस्थितीमुळे किंवा युद्धोत्तर प्रगतीमुळे ती जवळजवळ नाहीशी पण झालेली. शिक्षण, आरोग्य सेवा, गरीब कल्याण आणि गृहनिवसन यासारख्या सोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून सर्वांना समान संधी प्राप्त करून देणे. ग्रेट ब्रिटनसारखे विकसित राष्ट्र 1970 मध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी 23.7% खर्च सामाजिक सेवांवर करत असून देखील अनेक उद्देश तेथे पूर्णतः साध्य झाले नाहीत. पूर्णतः संपूर्ण लोकांचं दारिद्र्य गेलं नाही असे तज्ज्ञांचं मत आहे. सामाजिक सेवा शासनातर्फे उपलब्ध होऊ लागल्या म्हणजे त्या अधिकाधिक प्रमाणात अधिकाधिक प्रकारच्या मिळाव्यात अशी अपेक्षा व मागण्या निर्माण होतात. म्हणूनच युरोपमधील अनेक राष्ट्रे नाना विविध कल्याणकारी योजनांवर भरपूर खर्च करत आहेत आणि त्यातील कर पातळी उंच ठेवावी लागत आहे. आज देखील भारतातील कर पातळी उंच का ठेवावी लागते त्याला मेन कारण म्हणजे ही गरिबी, गरिबांची गरिबी, गरिबांचं दारिद्र्य कमी करायचंय. यापैकी बराचसा खर्च योजनांच्या प्रशासनासाठी नेमाव्या लागणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर करावा लागतो. अशा योजनांचा परिणाम म्हणजे नागरिक शासनावर अधिकाधिक प्रमाणावर अवलंबून राहतात व कल्याण सेवांचे लाभ प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना बराच त्रास सोसावा लागतो, वेळी खर्च करावा लागतो. पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये सरासरी वास्तव्य उत्पन्न उपासमारीच्या पातळीच्या बऱ्याच वर असल्यामुळे कल्याण सेवा किती प्रमाणात आणि कशा प्रकारच्या व कोणत्या पद्धतीने द्यायच्या हेच निर्णय शासनाला घ्यायचे असतात व त्याचे स्वरूप बऱ्याच अंशी आर्थिक नसून ते राजकीय असते. भारतात देखील मतांसाठी राजकारण, गरिबांना आर्थिक मदत मतांसाठी, तीच मदत जर विकासासाठी केली गेली, राजकारण सोडून जर विकासाला प्राधान्य दिलं गेलं तर भारताची गरिबी दूर व्हायला वेळ लागणार नाही. मात्र त्या मताच्या राजकारणामुळे ही गोष्ट मागे पडते. विकसित राष्ट्रांना सुद्धा दारिद्र्याची समस्या असते. अद्याप देखील काही प्रमाणात ती समस्या त्यांना भेडसावते. दारिद्र्यामुळे त्यांचे सामाजिक सांस्कृतिक जीवन निकृष्ट होतंय. शिवाय त्यांचे व्यक्तिमत्वही खुजे राहतंय, निकृष्ट दर्जाचं राहतंय. त्यांच्या जीवनात आणि कौटुंबिक सौख्यात अस्थैर्य येतंय. भावनात्मक आरोग्य व गुन्हेगारी वाढते. चारित्र्यहीनता यासारख्या अनेक गोष्टी वाढतायत. वागणुकीचा उगम देखील त्या दारिद्र्यातच होतो असं देखील म्हटलं जातंय. अशा दारिद्र्य कुटुंबांमध्ये वाढणाऱ्या मुलांच्या व्यक्तिमत्वावरही दारिद्र्याचा पगडा बसतोय. त्याच्यामुळे हे दारिद्र्य, हे अपपोषण, हे अपुरे वैद्यकीय सहाय्य, गलिच्छ घरे व डळमळीत भविष्यकाळाविषयी धास्ती यामुळे वैयक्तिक व सामाजिक वागणूक या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणात कमी झाल्या पाहिजेत. त्यासाठी शासनाकडून प्रयत्न झाले पाहिजेत.
जागतिक लेवलवर त्या ठिकाणी प्रयत्न झाले पाहिजेत। अविकसित आणि अर्धविकसित राष्ट्रामध्ये तर दारिद्र्य ही एक प्रमुख आर्थिक समस्याच बनते। विकसनशील राष्ट्रात देखील तोच प्रकार, भारतात देखील तोच प्रकार आहे। भारत हे विकसनशील राष्ट्र आहे आणि ह्या विकसनशील राष्ट्रामध्ये देखील दारिद्र्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। मोठ्या प्रमाणात लोकांचे रोजगार गेलेले आहेत। शासनाकडून खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहेत, तरी देखील हे दारिद्र्य संपायला तयार नाहीये। विकसित राष्ट्रांचे अनुकरण करून आर्थिक विकास साधण्याचे त्यांचे प्रयत्नही दारिद्र्यता परिहार करण्यास अपुरे पडतायत। औद्योगिक विकास होतोय, सगळ्या गोष्टी होत आहेत, देशाचं उत्पन्न वाढतंय, दरडोई उत्पन्न वाढतंय, मात्र श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब हे गरीबच राहत आहेत। त्यांच्यामध्ये मात्र बदल होताना दिसत नाही। म्हणून भारताच्या बाबतीत सर्वात मोठी आर्थिक समस्या म्हणजे दारिद्र्य हीच आहे। याविषयी एकमत जवळपास अनेक तज्ज्ञांच्या मते। म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळात आर्थिक नियोजनाद्वारे लोकशाही तत्वानुसार गरिबी हटवण्याचे प्रयत्न झालेत, विविध आघाड्यांवर चालू आहे। भारतातील दारिद्र्य पीडित लोकांच्या संख्येविषयी अनेक तज्ज्ञांनी वेळोवेळी अंदाज देखील केलेत। 1960 आणि 61 मध्ये ग्रामीण लोकसंख्येच्या 51.8% व शहरी लोकसंख्येच्या 7.6% मिळून एकूण लोकसंख्येच्या 44% लोक दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत होते। आता आपण फक्त बघूया की भारताचे दारिद्र्य कसे कसे कमी होत गेले। म्हणजे 44% लोक दारिद्र्य रेषेखाली होते। त्याच्यानंतर बदल कसा कसा होत गेला की तेच प्रमाण 1967-68 मध्ये 53% गेले। त्याच्यानंतर 1967-68 मध्ये हे जे प्रमाण आहे ते 37.1% कमी झाले। एकूण लोकसंख्येपैकी 40% लोक दारिद्र्याखाली होते। त्याचा दरडोई उपभोग खर्च देखील दरमहा 40 रुपयेपेक्षा कमी। भारतीय योजनाकारांच्या मते दारिद्र्याची 2 प्रमुख कारणं आहेत, ती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था अर्धविकसित आहे। आजही एकूण उत्पादक लोकसंख्येपैकी 66% लोक कृषी व्यवसायात असून हे प्रमाण गेली 25 वर्षे कायमच आहे। तरी सुद्धा कृषी व तत्सम उद्योगाचे उत्पादन निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाच्या 1960 व 61 मधील 49% 1970-71 मध्ये 40.3% पर्यंतच कमी झाले। कृषी व्यावसायिकांची उत्पादकता देखील इतर श्रमिकांच्या उत्पादकतेच्या मानाने बरीच कमी। भारतीय अर्थव्यवस्थेत असावी तेवढी विविधता आली नसल्यामुळे वाढत्या श्रमिक बलास कृषी क्षेत्राबाहेरील व्यवसायात रोजगार मिळू शकत नसल्यामुळे, शिवाय तिची संरचना बरीच संकुचित व विपर्यस्त असल्यामुळे बहुतेक सर्वच उद्योग व विशेषतः उपभोग्य वस्तूंची निर्मिती करणारे उद्योग साधारणतः ग्रामीण आणि शहरी भागातील अल्पसंख्य धनिकांच्या गरजा पुरवण्यावर भर देतात। पण ग्रामीण व शहरी भागातील अतिसधन 20% कुटुंब एकूण उपभोग्य वस्तूच्या उत्पादनापैकी सुमारे 40% वस्तूंचा उपभोग घेतात। बघा ही विषमता। आणि हळूहळू आपण त्याचा जर विकास पाहत गेलो तर आज देखील आपल्याला दारिद्र्य रेषेखालील असलेल्या लोकांची संख्या
जास्तच दिसते. आता 1960-61 मध्ये प्रत्येकी 10 एकरावरून अधिक जमीन ताब्यात असलेल्या कुटुंबांपैकी 12% कुटुंबाच्या मालकीखाली एकूण जमिनीपैकी 61% जमीन होती. शिवाय कृषी उत्पादन पद्धती ही अर्ध सरंजामी स्वरूपाची असल्याने श्रीमंत शेतकरी व बागायतदार यांना त्यांच्या कुळाचे शोषण करणे शक्य होते. जमीन मालकच आपल्या कुळाचे सावकार बनून त्यांची पिळवणूक करू शकतात. अशा परिस्थितीत कुळे व भूहीन शेतमजूर सतत दारिद्र्यातच राहिल्यास आपल्याला नवल वाटणार नाही. भाववाढीमुळे देखील गरीब लोकांना दारिद्र्य अधिक कष्टप्रद होते. आज देखील कोरोना काळामध्ये अनेक वस्तूंचा म्हणजे जवळपास सर्वच वस्तूंचा भाव वाढत गेला. श्रीमंत लोकांची क्रयशक्ती कमी करून तिचे सुयोग्य वाटप केल्यास गरिबीची क्रयशक्ती वाढू शकेल. उपलब्ध साधन सामग्रीचा उपयोग श्रीमंताच्या गरजा भागविणाऱ्या उत्पादनासाठी न करता गरिबांना आवश्यक असलेल्या वस्तूच्या निर्मितीसाठी केल्यास दारिद्र्याचा काहीसा परिहार होणे शक्य आहे. म्हणजे गरिबी आणि विकास म्हणजे गरिबीतून विकास करणं शक्य आहे. केवळ राष्ट्रीय उत्पादन व संपत्ती यांची वाढ झाल्याने दारिद्र्य नाहीसे करता येणार नाही. आणि उत्पादन वाढ कोणकोणत्या वस्तूची व सेवांची होते आणि तिचे व संपत्तीचे वाटप दारिद्र्य कमी करण्याच्या दृष्टीने कितपत सुयोग्य आहे हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. म्हणूनच उत्पादना इतकेच वाटप लक्ष पुरवले जाणे आवश्यक आहे. म्हणजे उत्पादन किती होतंय त्याच्या प्रमाणात त्या संपत्तीचं वाटप कसं होते, त्या उत्पादनाचं वाटप कसं होते, ते उत्पादन कोण कोण करतंय, गरिबांकडून किती उत्पादन होतंय, गरिबांना किती पैसा मिळतोय, गरिबांचा उपभोग करण्यासाठी त्यांची परिस्थिती कशी आहे, या सगळ्या गोष्टी जर अनुभवल्यात तरच खऱ्या अर्थाने गरीब आणि श्रीमंत याच्यामध्ये दरी कमी होऊ शकेल. दारिद्र्याचा परिहार करण्यासाठी अर्ध बेकारांना आणि बेकारांना किफायतशीर रोजगार मिळवून देणे हीच खात्रीलायक गोष्ट आहे. याच्याशिवाय खात्रीलायक मार्ग असू शकत नाही. म्हणजे केवळ राजकोषीय धोरणात काही औपचारिक फेरबदल करून उत्पन्नाच्या वाटपामधील विषमता काही प्रमाणात कमी केल्याने दारिद्र्याचा प्रश्न कायमचा सुटणार नाही. तात्पुरत्या प्रमाणात त्या लोकांची आर्थिक परिस्थिती थोडी वाढते, पण ते शाश्वत नाही. म्हणून आर्थिक विकासासाठी नियोजित विनियोग करताना श्रमप्रधान प्रकल्पांना अग्रक्रम देणे हे आवश्यक आहे. आदिवासी आणि मागासवर्गातील लोकांना राष्ट्रीय उत्पादन प्रक्रियेमध्ये देखील अधिकाधिक प्रमाणावर सामावून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. कुटुंब नियोजनाचा प्रचार व प्रसार वाढवून वाढत्या लोकसंख्येस आळा घालण्याने दारिद्र्याच्या परिहारास देखील मदत होईल. आता पंतप्रधान इंदिरा गांधीजींनी 1974 मध्ये अंमलबजावणी केल्यानेही दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांना पुष्कळच दिलासा मिळू शकला असता. पण तसं झालं का? पंचवार्षिक योजना असतील, अनेक पंचवार्षिक, पण आजपर्यंत दारिद्र्य जरी कमी झालेलं दिसलं तरी ते संपुष्टात आलं नाही. दारिद्र्य संपुष्टात आणण्यासाठी खऱ्या अर्थाने गरिबांनाच त्या ठिकाणी सहभागी करून द्यावा लागेल, तरच गरिबांचा विकास हा शक्य आहे. अन्यथा गरिबांचा विकास शक्य नाही.